नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, इंडियन नेव्ही मध्ये एक जबरदस्त भरती आलेली आहे आणि खूप सगळ्या पोस्ट आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं 10वी शिक्षण झालेलं असेल, 12वी शिक्षण झालेलं असेल, डिग्री झालेली असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी इंडियन नेव्ही मध्ये एक जबरदस्त भरती आलेली आहे। त्याच्यामध्ये जागाही खूप जबरदस्त देण्यात आलेल्या आहेत। तर ही जी भरती आहे, या भरतीबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। मग त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं, सिलेबस कशा पद्धतीनं आहे, एक्झाम किती मार्काची असणार आहे, ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये निश्चित तुम्हाला मिळणार आहेत। आणि इंडियन नेव्ही मध्ये जर तुम्हाला जॉब करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला। बघा, इंडियन नेव्ही मध्ये ही भरती आलेली आहे। ही भरती जी आहे ती खूप मोठी भरती आहे। त्याच्यामध्ये ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, ग्रुप डी असेल, अशा वेगवेगळ्या ग्रुपच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहे। तर इथं तुम्हाला जो चार्ट दिसत आहे त्याच्यामध्ये बघा, जी ऍप्लिकेशन मागवण्यात आलेले आहेत ते कोणकोणत्या पोस्टसाठी ऍप्लिकेशन आहेत हे इथं देण्यात आलेलं आहे। पेबँड काय असणार आहे तोही इथं देण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, इथं तुम्हाला पोस्टची नाव दिलेले आहे की कोणकोणत्या पोस्ट आहेत त्या। हे झालं तुमचं ग्रुप बी बद्दल। आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ग्रुप सी मध्ये कोणत्या पोस्ट आहेत। ही जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन साठीची पोस्ट आहे आणि जागा त्याच्या 2 तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायरमनची जी पोस्ट आहे त्या फायरमनच्या पोस्टसाठी बघा, इथं तुम्हाला रिजन देण्यात आलेला आहे आणि एकूण 444 जागा कशासाठी आहेत तर फायरमन साठी आहेत। मित्रांनो, इथं लक्षात घ्यायचं आहे। तुम्हाला इथं पेमेंट किती देण्यात आलेले आहे बघा, 19,900 ते 63,200 तुम्हाला इथं पे स्केल देण्यात आलेला आहे। मित्रांनो, 7 पे नुसार हा पे स्केल आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फायर इंजिन ड्रायव्हर, त्यासाठी एकूण किती पोस्ट आहेत तर 58 पोस्ट आहे आणि इथं तुम्हाला रिजन दिलेला आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती पोस्ट आहेत तेही दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतरची पोस्ट आहे ट्रेड्समन मेट, त्याच्यासाठी तुम्हाला इथं पोस्ट देण्यात आलेले आहेत, जवळपास 161 पोस्ट देण्यात आलेले आहे आणि पे स्केल जे आहे ते 18,000 ते 56,900 पे स्केल देण्यात आलेलं आहे। कोणत्या रिजन मध्ये किती जागा आहेत, कॅटेगरीला किती जागा आहेत ते तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, इथं पेस्ट कंट्रोल जे आहे त्या पेस्ट कंट्रोल वर्कर साठीची भरती आहे। एकूण 18 जागा आहे आणि तुम्ही पाहू शकता की याचं पे स्केल किती आहे तेही इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे, 18,000 ते 56,900 पे स्केल इथं देण्यात आलेला आहे पेस्ट कंट्रोल साठी। त्याच्यानंतर कुक साठीच्याही जागा देण्यात आलेल्या आहेत। कुक साठी बघा किती जागा आहेत तर 9 जागा आहेत। इथं रिजन देण्यात आलेला आहे, कोणत्या रिजन मध्ये आहे ते, आणि 19,900 ते 63,200 तुमचं पे स्केल असणार आहे कुक साठी। त्याच्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ साठीचे पोस्ट आहे मित्रांनो, त्यासाठी बघा इथं किती पे स्केल आहे, 18,000 ते 56,900 जागा तुम्हाला 16 देण्यात आलेला आहे। कॅटेगरीनुसार जागांचं वर्गीकरण कशा पद्धतीने असणार आहे ते इथं देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जे काही पर्सनल डिसेबिलिटी असणार आहेत त्याच्यासाठीच तुम्हाला इथं कॅटेगरी देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार तुम्ही पाहू शकता की जो तक्ता आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या पर्सनल डिसेबिलिटी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, हे तुम्ही इथं पाहू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी जी काही फी असणार आहे किंवा जी एज लिमिट असणार आहे ते किती असणार आहे। तर एज लिमिट दिलेला आहे बघा, प्रत्येक पोस्ट आहेत त्यानुसार इथं एज लिमिटचा तक्ता दिलेला आहे। तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्याच्यासाठीचं एज पाहायचं आहे किती दिलेला आहे, याचा तुम्ही लगेच स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो आणि तुम्ही या कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्याचं एज लिमिट पाहू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्याच्यासाठीचं क्वालिफिकेशन इथं देण्यात आलेलं आहे। इथं बघा, चार्ज मन ॲनिमेशन वर्कशॉप साठीचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री असली पाहिजे आणि फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथ्स हा तुमचा तिचं सब्जेक्ट असला पाहिजे। डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा चालणार आहे। चार्जमन ॲम्युनेशन वर्कशॉप साठीचा आहे। त्याच्यानंतर आहे चार्जमन फॅक्टरीसाठी, इथं पण तुमची बॅचलर डिग्री
आणि फिजिक्स केमिस्ट्री मधला सब्जेक्ट असला पाहिजे। इथं डिप्लोमा तुमचा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा असेल तरीही तुम्ही काय करू शकता, या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। चार्जमन मेकॅनिकल, त्यासाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल जे काय आहे तो डिप्लोमा इथं चालणार आहे। त्याच्याबरोबर 2 वर्षाचा तुम्हाला इथं एक्सपिरियन्स वगैरे मागितलेला आहे मित्रांनो। सायंटिफिक असिस्टंट, त्यासाठी BSc डिग्री फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स हा तुमचा विषय असला पाहिजे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे बघा। त्याच्यानंतर पुढची कन्स्ट्रक्शन साठीची पोस्ट आहे, त्याचंही तुम्ही इथं क्वालिफिकेशन पाहू शकता। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायरमनचे आहे। फायरमनला तुमचा 12वी पास असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर इलेमेंटरी और बेसिक ऑक्झिलरी फायर फायटिंग कोर्स तुमचा कंप्लीट झालेला असला पाहिजे, हे इथं देण्यात आलेलं आहे। हेवी मोटर व्हेकलचं तुमचं लायसन असलं पाहिजे, हे इथं देण्यात आलेलं आहे। तुमचा फिजिकल फिटनेस फायरमन साठीचा कशा पद्धतीने असणार आहे ते इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। तुम्हाला त्याची जी टेस्ट द्यावी लागणार आहे ते टेस्ट कशा पद्धतीने असणार आहे ते इथं देण्यात आलेलं आहे। डिस्क्वालिफाय वगैरे कशा पद्धतीनं केलं जाणार आहे त्याबद्दलची माहिती इथं दिलेली आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे फायर इंजिन ड्रायव्हर। इथं तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे हेवी मोटार व्हेकलचं लायसन्स असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमची इथं फिजिकल स्टँडर्ड सुद्धा चेक केला जाणार आहे आणि तुमची जी परीक्षा होणार आहे तेही दिलेलं आहे। काही इथं टेस्ट आहे, तीच टेस्ट तुम्हाला फायर इंजिन ड्रायव्हर साठीही द्यावी लागणार आहे। ट्रेड्स मॅट आहे, त्याचं बघा 10वी क्वालिफिकेशन आहे, 10वी वरती आहे आणि इथं तुमचं ITI झालेला असला पाहिजे रिलेव्हंट ट्रेडचा, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। ITI असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर पेस्ट कंट्रोल साठीचं जे क्वालिफिकेशन आहे तेही इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर कुक साठीचं तुम्हाला क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे की तुम्हाला इथं 1 वर्षाचा कुकचा जो काही तुमचा इथं 1 वर्षाचा तुमच्या ज्या कुकचा जो ट्रेड आहे त्या ट्रेडचा तुम्हाला इथं अनुभव असला पाहिजे। मल्टीटास्किंग साठीचं पण तुम्ही इथं क्वालिफिकेशन पाहू शकता की कशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे मित्रांनो। ही जी काही जॉब प्रोफाईल असणार आहे, जॉब प्रोफाईल ही तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे। तुम्ही ही जी काही वेबसाईट आहे, ही जी PDF आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथं जाऊन ही PDF डाउनलोड करू शकता किंवा ह्याची जी भरतीची जी वेबसाईट आहे तिथूनही तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, या परीक्षेसाठी तुम्हाला 295 रुपये एवढी एक्झामिनेशन फी असणार आहे आणि एक्झाम सिटी ज्या आहेत त्या इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहे। सर्व सिटीमध्ये एक्झाम होणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला इथं मल्टिपल पोस्टसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर सेपरेट तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, एक्झाम मध्ये जो सिलेबस असणार आहे तो कशा पद्धतीने सिलेबस देण्यात आलेला आहे बघा। इथे एक्झामचा क्वेश्चन कोणत्या सब्जेक्ट वरती किती क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि किती मार्क असणार आहेत हे इथं दिलेलं आहे। नंबर ऑफ क्वेश्चन आणि मार्क इथं दिलेला आहे। प्रत्येक क्वेश्चन तुमचा 1 मार्काला असणार आहे आणि त्याच्याबरोबर 90 मिनिटाचं तुम्हाला टायमिंग हे परीक्षेसाठी देण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचंय। सिलेबस जो आहे तो प्रत्येक पोस्ट साठीचा इथं सिलेबस देण्यात आलेला आहे। कारण हा सिलेबस मी तुम्हाला वाचून दाखवला तर आपला व्हिडिओ निश्चितच मोठा होईल, त्यामुळे हे मी तुम्हाला एकदम शॉर्ट्स मध्ये सगळं सांगत आहे। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायचं आहे की जी वेबसाईट आहे ती वेबसाईट कोणती आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असेल तर ही जी काही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता। ही प्रोसेस पूर्णतः ऑनलाईन आहे आणि तुम्हाला ऍप्लिकेशन कधीपर्यंत सबमिट करायचे, 20 जुलै 2024 पासून ते 2 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला फिलअप करायचं आहे। सर्व डॉक्युमेंट वगैरे स्कॅन करून अपलोड करायचं आहे आणि डिटेल इथं स्टेप दिलेले आहेत की तुम्हाला कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप कुठे गेल्यानंतर कोणत्या ठिकाणी जायचं आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे, ही प्रोसेस तुम्हाला इथं दिलेली आहे। तर मित्रांनो, इंडियन नेव्ही मध्ये एक जबरदस्त भरती आलेली आहे आणि या भरतीसाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता। तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी 100% प्रयत्न करेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।